नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये गावरान बेत करणार आहे. तर पौष्टिक असा मुगाचा गोळा करणार आहे. हा गोळा भाकरी, शिळ्या पोळीबरोबर खूप छान लागतो. चला तर याला लागणारे साहित्य पाहूया. यासाठी मी 1 वाटी अशी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर सालीसकट घेतलेली आहे. ही मी 2 ते 3 तास भिजवून घेतली. तर इथे आपली मुगाची डाळ छान भिजून झालेली आहे. 3 तास झाले. आता हिला धुवून घ्यायचे आणि पाणी निथरून घ्यायचे. पाणी निथरून घेतलेली ही डाळ अशा सुती कपड्यावर मी 5 ते 6 मिनिट सुकून घेतली. आता ही डाळ चांगली सुकलेली आहे, म्हणजे हाताला पाणी लागत नाही. आता ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले. अर्धा चमच्याच्या वर मी मीठ टाकून घेतले. इथे 10 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यानंतर ही मुगाची डाळ पाणी न टाकता आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशी वाटून घ्यायची. तर इथे डाळ वाटून झालेली आहे. एका भांड्यात काढून घेतली. त्यानंतर त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. हा मुगाचा गोळा छान चमच्याने एकत्र करायचा. तर भाकरीबरोबर खाण्यासाठी मुगाचा गोळा तयार आहे. झटपट होणारा हा पौष्टिक असा मुगाचा गोळा तुम्ही भाकरी आणि शिळ्या पोळ्याबरोबर खाऊ शकता. इथे मी शिळी पोळी घेतलेली आहे. त्यावर मस्त गोळा टाकला. गोळ्यावरती मस्त शेंगदाण्याचे तेल, तोंडी लावायला लोणचे आणि कांदा. अप्रतिम चविष्ट असा हा बेत होतो. मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हा बेत एकदा माझ्या म्हणण्यानुसार करून पहा. हा झणझणीत मुगाचा गोळा भाकरीबरोबर खाल की पोळीबरोबर